नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन खात्यातील लिपिक रंगेहात लाच घेताना पकडला गेलाय. मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणावर भाष्य करत म्हटलंय की मंत्रालयातील घटना अत्यंत दयनीय आहे आणि लिपिक राजेंद्र ढेरंगे यांच्यावर तात्काळ चौकशी सुरू केली आहे. त्यांनी स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहील आणि पक्षात कोणताही वैर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू ढेरंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा. त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल. परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते. अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते. आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही.